नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री कामसे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाधव सर, त्याचबरोबर पीपल्स कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष आणि कामगार नेते ॲडव्होकेट प्रदीप नागरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन पवार सर, महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, मित्र आणि मैत्रिणी. खरं तर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे बजेटचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी मागच्या वर्षीचे बजेट त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे आणि यावर्षीचे बजेट त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तसं पाहिलं तर सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही, परंतु मला असं वाटतं की मागे काही विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जरा थोडंसं काही संकल्पना स्पष्ट करून आपण थोडं सांगितलं पाहिजे. बाकीच्यांचं सर्व बजेट समजलेलं आहे, म्हणून त्याचा विद्यार्थ्यांना सुद्धा काही प्रमाणात लाभ होईल म्हणून मी यावर थोडक्यात मांडणी करत आहे. तर बजेट साधारणतः जर आपण अर्थसंकल्प सांगितलं, अर्थसंकल्प म्हणजे हा पुढच्या वर्षाचा अर्थसंकल्प असतो. येणाऱ्या वर्षामध्ये सरकार खर्च कसा करेल आणि उत्पन्न कोणत्या मार्गाने मिळेल याचा हा संकल्प असतो. आता हे 25-26 आहे, म्हणजे पुढच्या वर्षामध्ये सरकारच्या उत्पन्नाचे साधनं कोणते असतील आणि खर्चाचे घटक कोणते असतील अशा प्रकारचं विश्लेषण या अर्थसंकल्पामध्ये असतं. तर अर्थसंकल्पाची मांडणी ही आपल्या घटनेमध्ये 112 कलम आहे. त्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट असा प्रकारचा उल्लेख केला आहे आणि त्याचा आधार घेऊन गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी या बजेटची मांडणी करत असते. सरकार जेव्हा बजेट तयार करतो तेव्हा त्या बजेटचे काही उद्दिष्ट ठरवले असतात. तर यावर्षी सुद्धा काही बजेटची सर्वत्र आपण एका रिसर्च पेपर लिहायचा असेल तरी आपण उद्दिष्ट ठरवतो, तशी बजेट सुद्धा काही प्रकार उद्दिष्ट असतात. त्यामध्ये वेगवेगळी उद्दिष्ट साधारणतः यावर्षी सरकारची गुंतवणूक वाढवणे, आत्मनिर्भर बनवणे, वेगवेगळी उद्दिष्ट आहेत, रोजगार वाढवणे, हे सगळे वेगवेगळी उद्दिष्ट आहेत आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून मग खर्च कसा केला जाईल आणि उत्पन्नाची साधनं कशा प्रकारे मिळवता येईल याचा अंदाज बांधला असतो. अर्थात हे बजेट काही एकाच तयार होत नाही. या बजेटची तयारी मे पासून चालू होते. वेगवेगळ्या विभागाला गव्हर्नमेंट काय करतं, ते फॉर्म पाठवतं, त्यामध्ये त्याची माहिती मागून घेतं, तुम्हाला मागणी किती आहे, खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे, त्याचं एकत्रीकरण सप्टेंबरपर्यंत करतं आणि त्यानंतर मग शासन किंवा अर्थमंत्री बैठक घेतात, वेगवेगळ्या संघटनासोबत बैठक घेतात, उद्योजकांसोबत बैठक घेतात, व्यापाऱ्यासोबत बैठक घेतात आणि सर्वांचं एकत्रीकरण करून पंतप्रधान हे अर्थमंत्र्यांसोबत डिसेंबरमध्ये बैठक घेतात आणि त्यानंतर मग याला खऱ्या अर्थानं स्वरूप येतं, कच्चं मॅटर तयार होतं आणि मग ते त्यानंतर याची खरी गुप्त प्रक्रिया चालू होती. त्याची टायपिंग वगैरे सगळं गुप्त, तोपर्यंत अर्थव्यवस्था ग्राउंड फ्लोअरमध्ये सगळं तयार होतं, हलवा समारंभ होतो आणि नंतर ते बजेट बाहेर येतं. जोपर्यंत बजेट बाहेर येत नाही तोपर्यंत बजेटमध्ये सर्व कर्मचारी हे इथं झोपायचे, पूर्ण त्या नॉर्थ ब्लॉकच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये असतात. सर्व त्यांना काही बाहेर सांगता येत नाही, बाहेर येता येत नाही. अशा प्रकारे हे बजेट तयार होतं. साधारणतः बजेट समजून घेत असताना बजेटचे भाग आपण समजून घेतले पाहिजेत. बजेटमध्ये साधारणतः 2 भाग असतात, एक महसुली भाग आणि दुसरा भाग असतो भांडवली भाग. त्याला कदाचित असे म्हणतात महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक असंही म्हणतात. या 2 भागामध्ये जेव्हा आपण महसुली भागाचा विचार करतो तेव्हा महसुली भागामध्ये पुन्हा खर्च आणि उत्पन्न असे 2 भाग असतात. आता यामध्ये खर्च उत्पन्न म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने मिळणारे उत्पन्न आणि खर्चामध्ये पुन्हा 2 भाग असतात, योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च. म्हणजे बजेट समजून घेताना हे सर्व मुद्दे आपल्याला मला वाटतं आपण लक्षात घेतले पाहिजेत. दुसऱ्या घटकामध्ये भांडवली खर्च असतो किंवा भांडवली भाग त्याला आपण म्हणतो किंवा भांडवली अंदाजपत्रक. त्यामध्ये सुद्धा सरकारला मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचे घटक. खर्चाच्या घटकामध्ये सुद्धा म्हणजे उत्पन्नाच्या मार्गामध्ये कर्जाची वसुली वगैरे त्यामध्ये असतात भांडवली उत्पन्नामध्ये आणि खर्चामध्ये सुद्धा योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च असे त्यामध्ये 2 भाग असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की योजना खर्च म्हणजे काय, त्याला आपण प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असंही म्हणतो आणि योजना बाह्य खर्च नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असं म्हणतो. योजना खर्च म्हणजे साधा अर्थ असा आहे की ज्या गुंतवणुकीपासून सरकारला पुन्हा उत्पन्न मिळते त्या खर्चाला आपण योजना खर्च असं म्हणतो. आणि योजना बाह्य खर्च म्हणजे ज्या खर्चापासून शक्यतो ताबडतोब डायरेक्ट उत्पन्न मिळत नाही. मग उदाहरणामध्ये एका कार्यक्रमाची प्रसिद्धी असेल किंवा त्यामध्ये शेती ग्रामीण किंवा वेगवेगळे मुद्दे असतील तर असे त्यामध्ये हे सर्व मुद्दे येतात. तर योजना खर्चामध्ये जर आपण पाहिलं शेती, ग्रामीण विकास, पाटबंधारे,
ऊर्जा, उद्योग, खाण अशावर जो होणारा खर्च आहे तर तो खर्च म्हणजे योजना खर्च. हा खर्च उत्पादक स्वरूपाचा असतो. हा खर्च जर सरकारने जास्तीत जास्त केला तर त्यापासून सरकारला पुन्हा रिटर्न मिळतं. तर तो झाला योजना खर्च. आणि दुसरा खर्च योजना बाहेर जो आहे तो म्हणजे व्याजाचे देणे. आपण पूर्वी गव्हर्नमेंटचे व्याज आहे तर त्या व्याजावर किंवा त्या जे सोन्याचे कर्ज आहे त्या कर्जाचं व्याज देणे असेल किंवा वेगवेगळ्या योजनेचा प्रसार असेल, संरक्षणाचा प्रसार असेल किंवा आरोग्याचा प्रसार असेल किंवा आता लाडकी बहीण वगैरे योजना असतील. हा जो योजना बाह्य खर्च आहे तर तो खर्च म्हणजे योजना बाह्य खर्च. तर अशा प्रकारे अंदाजपत्रकामध्ये योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च मुख्य दोन खर्च असतात. आणि जेव्हा योजना बाह्य खर्च वाढतो तेव्हा ती मात्र चिंतेचा विषय असतो. कारण गव्हर्नमेंटने किंवा सरकारने साधारणतः योजना खर्च हा अधिकाधिक करावा किंवा प्रोडक्टिव्ह खर्च हा अधिकाधिक करावा, उत्पादक खर्च अधिक करावा, भांडवली खर्च अधिक करावा अशा प्रकारची लोकांची भूमिका असते. त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये हा अर्थसंकल्प कसा वाचावा किंवा जे भाग असतात ते आपण थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये पाहूया. अर्थसंकल्पामध्ये पहिल्या भागामध्ये जी माहिती असते अ भागामध्ये तर त्यामध्ये जेव्हा अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडतात त्यामध्ये 2 भाग असतात. पहिला जो भाग असतो त्यामध्ये अर्थसंकल्पीय धोरणाची उद्दिष्टे असतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेतलेला असतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या सुधारणा करणार आहेत त्या सुधारणा सुद्धा त्या अर्थमंत्री त्यामध्ये देत असतात. त्यानंतर उपाययोजना आणि त्यानंतर चालू वर्ष अंदाजपत्रक केलेल्या तरतुदी हा अ भाग असतो. ते दुपारपर्यंत लंच टाइम पर्यंत ह्या अर्थमंत्री मांडतात आणि त्यानंतर अर्थमंत्री ब भाग मांडतात. त्या ब भागामध्ये सर्व हे नवीन कर प्रस्ताव असतात. मग त्यामध्ये नवीन कर प्रस्ताव किती असतील, हा नवीन कर मागच्या वर्षीच्या तुलनेत किती वाढेल, त्यानंतर त्यामुळे वित्तीय तूट किती येईल याचे विश्लेषण हे ब भागामध्ये असते. आणि त्यानंतर मग सभागृहामध्ये यावर चर्चा होते आणि मग सभापती नंतर यावर पुढचा एखादा दिवस असा वेळ देतात की त्यामध्ये ती चर्चा होऊन तो अर्थसंकल्प मतदानाने मान्य होतो, नंतर राष्ट्रपती सही होते आणि नंतर पुन्हा तो त्याची अंमलबजावणी होते. तर अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये 2025-26 मध्ये खर्च आणि उत्पन्नाचे विवरण त्यांनी दिलेलं आहे. तर या अर्थसंकल्पात त्यांनी प्रामुख्याने जो भर दिलेला आहे त्या भराचे मुद्दे कोणते तर त्यामध्ये एक तर त्यांनी कर धोरणे यावरही अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा यावरही अधिक भर दिलेला आहे. आरोग्य सेवा, त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा, त्याचबरोबर त्याचा सर्वांचा एकत्रीकरण करून त्यांनी काय म्हटलंय भारताचे आत्मनिर्भरता मजबूत करण्यासाठी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यामध्ये विश्लेषण केलं आहे. आता यात त्यांनी पहिल्यांदा सांगितले की आपल्या जीडीपी मध्ये आपण साधारणतः 6-7% वाढ होत आहे त्यांनी सांगितलंय. आता बऱ्याच लोकांना जीडीपी म्हणजे काय मुलांना लक्षात येत नाही. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांचे पैशातील किंमत याला स्थूल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. तर या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शॉर्टमध्ये जीडीपी असे म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर यामध्ये आपण वाढ करणे, जास्तीत जास्त वाढ आपण 10% पर्यंत केली पाहिजे किंवा सध्या 6% वाढ होते. तर अशा प्रकारचा त्यांनी सुरुवातीला ऍक्टिव्हिटीज त्यांनी बोलून दाखवलेला आहे. सध्या आपण जर विचार केला तर आपलं जीडीपी जे आहे ते साधारणतः $554.7 अब्ज एवढं आपलं जीडीपी आहे. तर त्यामध्ये 6% आणि मॅक्झिमम 10% पर्यंत वाढ करावी अशा प्रकारचं सूचवाच्य त्यांनी त्या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे तर तुटीचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने यामध्ये राजकोषीय तुटी येईल. राजकोषीय तूट म्हणजे त्याला फिस्कल डेफिसिट असं आपण म्हणतो, वित्तीय तूट असं म्हणतो किंवा वित्तीय तूट म्हणजे काय तर एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती, म्हणजे त्यामध्ये कर्ज भांडवल वगळून एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती याचा फरक. तर हे राजकोषीय तूट त्यामध्ये येणार आहे. आता सध्या 25-26 साठी हे राजकोषीय तूट आहे एकूण जीडीपीच्या 4.4% अशा प्रकारची तूट येईल त्यांनी सांगितलंय. आता ही तूट मागच्या वर्षीपेक्षा थोडी कमी आहे. मागच्या वर्षी 4.8% होते तर त्यांनी थोडीशी कमी करण्यात केलंय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की महसुली तूट सुद्धा काय येते, आपलं खर्च आणि उत्पन्न याचं बॅलन्स बसत नाही. अर्थसंकल्प मांडत असताना पूर्वी काही दिवस अशी पद्धती होती साधारणतः 1936च्या पूर्वी की आपलं अर्थसंकल्प हा बॅलन्स असला पाहिजे, त्याला संतुलित अर्थसंकल्प असला पाहिजे, म्हणजे उत्पन्न आणि खर्च सारखं असला पाहिजे किंवा उत्पन्न आपलं जास्त असलं पाहिजे. परंतु 1936 मध्ये किन्स अर्थशास्त्रामध्ये किन्स यांनी असं विश्लेषण केलं की जर एखादा अविकसित देश असेल तर त्या देशाला जर विकास करायचा असेल तर त्याचं भांडवल कधी वाढणार आणि तुम्ही खर्च कधी करणार.
त्यांनी केली, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याकडे हे डेफिसिट बजेट मांडण्याची पद्धत जगामध्येच केवळ भारतामध्ये नाही जगामध्येच ही पद्धत चालू झालेली आहे. आणि मग त्या अनुषंगाने सरकार काय करतं, आपला जो खर्च आहे महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न, तर महसुली उत्पन्न कमी असताना सुद्धा जास्त खर्च करतात आणि हा येणारा जो जास्त खर्च आहे तर तो कर्ज घेऊन किंवा वेगळे कर किंवा वेगवेगळ्या मार्गाने विशेषतः कर्जानेच हा खर्च पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर आपले महसुली तूट सुद्धा आपली यावर्षी जीडीपीच्या 1.5% असण्याची शक्यता आहे. जीडीपी मध्ये तुम्हाला मी सांगितलं की वर्षाच्या कालखंडामध्ये देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांची बेरीज आणि त्याची पैशातील किंमत म्हणजे जी जीडीपी तर त्याच्या 1.5% खर्च असणार आहे. तर यामध्ये मग दोन्ही प्रकारची त्रुटी येणार आहे. त्यानंतर यामध्ये करामध्ये किंवा उत्पन्न साधन आहे तर त्या साधनामध्ये दोन प्रकार जास्त आकडेवारी मी सांगत नाही, कारण करेत्तर प्राप्ती आणि करापासून मिळणारं उत्पन्न याचंही विश्लेषण यामध्ये त्यांनी केलेलं आहे. करेत्तर महसूल सरकारला मिळेल जवळपास 5,83,000 कोटी. आकडेवारी जास्त काय सांगत नाही, कोणाच्या लक्षात नाही आकडेवारी. फक्त करेत्तर महसूल आणि भांडवली प्राप्ती याचं सर्व विश्लेषण या याच्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर खर्चाची जी विभागणी आहे त्यामध्ये महसूल खर्च 39,44,555 कोटी, भांडवली खर्च हा 11,21,090 कोटी. त्यानंतर वेगवेगळ्या खर्चाच्या बाबी अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या आहेत. वर्तमानपत्रात सर्व हा खर्च आलेला आहे. साधारणतः पेन्शनवर 27 लाख, तर 2,76,618 कोटी हा सर्व खर्च आहे. फक्त हेडिंग वाचतो खर्चाचे, खर्च आकडे सांगत नाही कारण ते लक्षात राहत नाही. तुमच्या संरक्षणावर खर्च आहे, खते, त्यानंतर खाद्यपदार्थ, पेट्रोलियम, शेती, उद्योग, त्यानंतर पूर्वोत्तर राज्यांचा विकास, सरांचे सांगितलं 7 सिस्टर्स, त्यानंतर शिक्षण, ऊर्जा, विदेश, आरोग्य, आर्थिक, गृह, व्याज हे सर्व एकूण जी खर्चाची आपली बेरीज आहे ती 50,65,345 कोटी रुपये हा या बजेटमध्ये कालचा खर्च मांडलेला आहे. आणि हा खर्च कोणकोणत्या घटकांमध्ये विभागला जाणार आहे तर पेन्शन, संरक्षण, खते, खाद्य, पेट्रोलियम, शेती, उद्योग, पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी शिक्षण, ऊर्जा, विदेश, आरोग्य, आर्थिक, गृहनिर्माण, व्याज आणि सामाजिक कल्याण या सर्व घटकांमध्ये हा 50 लाख कोटीचा खर्च सरकारने प्रस्तावित केलेला आहे. त्यानंतर यामध्ये सरांनी सांगितले की इन्कम टॅक्स मध्ये 12 लाखांपर्यंत सूट दिली आहे. त्यावर सरांनी सविस्तर सांगितलेच आहे. सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, कारण आपल्या घटनेमध्ये कसं आहे पहा की सरकारचं काही उत्पन्न साधन सरकारच्या मालकीचे आहे, काही उत्पादन साधन राज्याच्या मालकीचे आहे, काही उत्पादन साधन दोघांच्या मालकीचे आहे. मग अशा ठिकाणी सरकारने काय करायला पाहिजे की जी उत्पन्न साधन केंद्र सरकारच्या मालकीचे आहे तर त्या उत्पन्नाचा काही भाग प्रतिवर्षी राज्याला द्यावा लागतो. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असा होतो केंद्राकडे, परंतु इन्कम टॅक्स देणारे कोण आहेत राज्यातील व्यक्ती, त्याचा राज्याला काही फायदा होत नाही. तर मग सरकार प्रत्येक वाटून प्रत्येक वित्त आयोगाची नेमणूक करतं आणि त्या वित्त आयोगाकडून मग या खर्चाची विभागणी राज्यांना म्हणजे भावाभावाची कशा प्रकारे वाटणी होते तशा प्रकारे केंद्र सरकार प्रत्येक राज्यांना वेगवेगळी वाटणी देतं. तर या अंदाजपत्रकामध्ये जास्त वाटा हा बिहारला मिळालेला आहे. तुम्ही अंदाजपत्रक पाहिला असेल तर लोकांनी अनेक टीका केली त्यावर. खरं तर लोक त्याला निकष दिले असतात. लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा, महाराष्ट्राच्या प्रमाणात वाटा दिला पाहिजे किंवा विकासाच्या प्रमाणात वाटा दिला पाहिजे. पण गव्हर्नमेंट हे निकष पाळेलच असं नाही. कधी कधी त्यांना जे वाटतं ते तसं केलं. कदाचित बिहारमध्ये इलेक्शन आले असतील म्हणून त्यांनी, परंतु खरं एवढंच आहे की बाकीच्या राज्यापेक्षा यावर्षी हा जो वाटा आहे केंद्र सरकारने जे वेगवेगळ्या राज्यांना विभागून द्यायचा वाटा आहे तो वाटा बिहार राज्यांना जास्त मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हे सर्व खर्चाचे आकडे आणि उत्पन्नाचे आकडे त्या अर्थसंकल्पामध्ये आहेत. आता या अर्थसंकल्पावर जर एक नजर टाकली तर मी वैयक्तिक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून काही निरीक्षण नोंदवणार आहे. जास्त काही बोलणार नाही कारण सर्व सांगितलेलंच आहे. काही निरीक्षण नोंदवणार आहे. मला त्या चित्रात काय वाटतं तर सरांनी जे सांगितलं की इन्कम टॅक्स यावर्षी 12,75,000 कोटी आपल्याला करमुक्त केलेलं आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट त्यांनी 15% त्यांनी 15-20% असं त्यांनी केलेलं आहे. त्याचं कारण काय असावं हे कारण म्हणून असा खतर आपण अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आपण जाणून घेतले पाहिजे की या तरतुदीबाबत तुम्हाला काय वाटतं. अर्थशास्त्राचा व्यक्ती किंवा अभ्यासकांना आपल्याला काय वाटतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. वर्गाने जर आपण अभ्यास केला किंवा विचार केला तर असं वाटतं की हे सर्वसामान्य किंवा जो लोकलाच वर्ग आहे त्यांना खुश करण्यासाठी हा केलेला आहे असं वाटतं. कदाचित ते खरे असेल, परंतु जेव्हा आपण अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की एक तर आजकाल कसं आहे जेव्हा आपण इन्कम टॅक्स आणि जीएसटी या दोन्हीची तुलना करतो तेव्हा इन्कम टॅक्सचं कलेक्शन आणि जीएसटीचं कलेक्शन देशामध्ये
सारखं आहे. तसं भारताने विचार केला तर इन्कम टॅक्स थोडासा जास्त 2-3%, परंतु जीएसटीचं कलेक्शन खरं जास्त व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. ज्या अर्थी जीएसटीचं कलेक्शन कमी प्रमाणामध्ये होत आहे त्या अर्थी देशामध्ये उद्योगधंद्याची वाढ कमी होत आहे. कारण जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी कर भरला पाहिजे. आपल्या देशामध्ये करपात्र लोकांचा जो पर्सेंटेज आहे ते फार कमी आहे. 2 ते 3% लोक देशामध्ये आपला कर भरतात, बाकी लोक कर भरत नाही. कारण त्यांचं उत्पन्नच करपात्र होत नाही. त्यांचं उत्पन्न एवढं कमी आहे की त्या उत्पन्नातून ते उपभोग घेऊन गुंतवणूक करू शकत नाही. आणि हे गुंतवणूक कशावर अवलंबून असते? अर्थशास्त्रामध्ये 2 नियम आहेत, 2 संकल्पना मानल्या जातात. एक गुणकाची संकल्पना आहे, त्याला मल्टिप्लायर असं म्हणतात, आणि दुसरी संकल्पना आहे प्रवेग, त्याला ऍक्सिलरेशन असं म्हणतात किंवा ऍक्सिलरेटर असं म्हणतात. या दोन्ही संकल्पनामध्ये सांगितलं जातं, गुणक काय सांगतो? जर लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर गुंतवणुकीमध्ये वाढ होते, असं गुणकाचा तो सांगतं. आणि प्रवेगाचा तो काय सांगतो? जे 3 स्तंभ मांडणी केली त्याची प्रवेग काय सांगतो? जर लोकांच्या उपभोगामध्ये वाढ झाली तर त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूक वाढते. आता हे कसं होतं? जर लोकांच्या हातात पैसा आला, लोकांनी जर खर्च केला तर ते वेगवेगळ्या उपभोग्य वस्तू खरेदी करतात. दैनंदिन जीवनाला लागणारे वही, पुस्तक, पेन किंवा कपडे वगैरे लागणारे, मोटरसायकल, अशा वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वस्तूची मागणी वाढते. त्या वस्तूची मागणी वाढल्यानंतर त्या वस्तू पुन्हा निर्माण कराव्या लागतात. पुन्हा निर्माण कराव्या लागतात म्हणजे त्या वस्तूसाठी पुन्हा गुंतवणूक करावी लागते. आणि जर एखादा व्यवसाय आपल्या वस्तूमध्ये निघाला किंवा गुंतवणूक केली तर त्या किंवा कोणत्याही वस्तूचं उत्पादन करत असेल तर वेगवेगळ्या उत्पादन घटकांना काम मिळतं. म्हणजे देशातील मजुरांना काम मिळतं, भूमीला काम मिळतं, भांडवला काम मिळतं. म्हणजे जे उत्पादन घटकाचे मालक आहेत त्या सर्वांचं उत्पन्न वाढतं. आणि त्या सर्वांचं उत्पन्न वाढल्यामुळं पुन्हा त्यांचा उपभोग वाढतो, उपभोग वाढल्यामुळं पुन्हा गुंतवणूक. तर अशा प्रकारे उपभोगाच्या पटीत ज्या प्रमाणामध्ये वाढ होते त्याच पटीमध्ये गुंतवणुकीमध्ये वाढ होते, हे प्रवेग तत्व सांगतात. आता आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा जर विचार केला की लोकांचं कदाचित आपण सरकारचा टॅक्स कमी होणं निश्चित आहे, परंतु त्याचा दुसराही सकारात्मक परिणाम असा होऊ शकतो की लोकांच्या हातात पैसा गेल्यामुळं लोक काय करतील? त्याचा उपभोगावर खर्च करतील. आणि उपभोगावर खर्च केल्यामुळं त्यांची वस्तूंची मागणी वाढू शकते. अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची मागणी वाढल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. आणि गुंतवणूक वाढल्यामुळं पुन्हा उत्पादन घटकांची मागणी वाढणार आहे. उत्पादन घटकांच्या मालकांचं उत्पन्न वाढणार आहे. पुन्हा ते उत्पन्न कुठेतरी गुंतवणार आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विकासाचं चक्र चालू होईल. अशा प्रकारचा सुद्धा अर्थमंत्र्यांना अभिप्रेत असू शकतो. प्रत्यक्षात काय त्यांच्या मनामध्ये मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की कदाचित गुणक आणि प्रवेग हे तत्व त्याच्या पाठीमागं असू शकतं. तर हाही अशा प्रकारचा आपला अर्थ यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं निरीक्षण मला असं नोंद वाटतं की ती राजकोषीय तूट जी आहे तर ती तूट त्यांनी संतुलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून. कारण राजकोषीय तूट त्यांनी 4.8 वरून 4.5% पर्यंत ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुठल्या अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय तूट कमी केलीच पाहिजे. याचं कारण असं की प्रत्येकावर FRBM कायदा 2023 चा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये प्रत्येकाचे इंडिकेटर ठरवून दिले की महसुली तूट किती असावी, म्हणजे एकूण जीडीपी तूट किती असावी, त्यानंतर राजकोषीय तूट एकूण जीडीपी किती असावी. तर या संदर्भात बोलताना असं मला म्हणायचं आहे की राजकोषीय तूट ही जीडीपीच्या 3% असली पाहिजे कायद्यानुसार. जर FRBM जो कायदा आहे तो कायदा काय सांगतो? जीडीपीच्या 3% तूट पाहिजे. आपली मागच्या अर्थसंकल्पामध्ये ही 4.8% तूट आहे. तर त्यांनी ही तूट कमी करण्याचा म्हणजे 4.4% पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनी याची मांडणी किंवा ही चांगला स्तुत्य उपक्रम आहे व त्यांचा चांगला भाग आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर त्यांनी कर महसुलामध्ये ही अंदाजे साधारणतः 11% वाढ दर्शवली आहे. कराचं उत्पन्न हे मागच्यापेक्षा 11% वाढेल अशा प्रकारे त्यांनी सर्व कर योजना केलेली आहे. त्यामुळे तोही भाग मला थोडासा योग्य वाटतो. त्यानंतर यामध्ये त्यांनी शेतीच्या संदर्भात कडधान्य अभियान यामध्ये डाळीमध्ये स्वावलंबी डाळीच्या उत्पादनामध्ये स्वावलंबन येण्याच्या दृष्टिकोनातून एक 6 वर्षाचं एक मिशन जाहीर केलेलं आहे. तर ते सुद्धा स्वागतार्ह आहे. कारण देशामध्ये डाळीचं उत्पादन ते उत्पादन वाढणं आवश्यक आहे. त्यानंतर कृषीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठा म्हणतात. निविष्ठा म्हणजे काय? इनपुट्स इंग्लिशमध्ये म्हणतात. इनपुट्स म्हणजे उत्पादनाचे घटक. तर ते उत्पादन घटक म्हणजे बियाणे वगैरे तर नवीन वाहनावर संशोधन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा ते वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ह्या बजेटमध्ये दिले आहेत. वर्तमानपत्रामध्ये किंवा नेटवर हे सगळे कोणते कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम आपण पाहू शकतो. त्यानंतर जे मूळ म्हणजे आपण त्याला म्हणतो जे देशी वाण आहे तर ते देशी वाण टिकवण्यासाठी 100 जिल्ह्यामध्ये पंतप्रधान
धनधान्य कृषी योजना ही त्यांनी चालू केली आहे. तर हे सुद्धा मला स्तुत्य असं वाटतं, कारण देशवान देशामध्ये उत्पादनाच्या शेती संदर्भात ते टिकले पाहिजे, त्यांची जपणूक केली पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी साधारणतः किसान कार्डमध्ये त्याची जी मर्यादा आहे कार्डवर, तर 3 लाखाची मर्यादा होती, तर ती मर्यादा 5 लाखापर्यंत त्यांनी ती मर्यादा दिलेली आहे. त्यामुळे ही जी तरतूद आहे, तर ती तरतूद मला या अर्थसंकल्पामध्ये योग्य वाटते. त्यानंतर स्टार्टअपसाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये योजना जाहीर केली आहे. तर साधारणतः यामुळं एक 10,000 कोटीची घोषणा या स्टार्टअप योजनेसाठी त्यांनी केली आहे. म्हणजे तर तेही हा जी तरतूद आहे तेही मला अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून योग्य वाटते. त्यानंतर पर्यटन स्थळासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. कारण आपल्याकडे आपण जे देवदर्शन करतो, तर त्याच्या बाजूला आपण जर पर्यटक म्हणून जर गेलो तर त्या ठिकाणी हॉटेल वगैरे किंवा वेगवेगळ्या लोकांना काम मिळतं. शेवटी अर्थसंकल्पाचा उद्देश काय, लोकांना काम मिळालं पाहिजे आणि लोकांना हे उत्पादन प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग झाला पाहिजे. केवळ अनुदान येत आहे, अनुदान खायचं आणि बसायचं हे यांनी चालत नाही. तर लोकांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे. भाग घेतला पाहिजे म्हणजे काम केलं पाहिजे आणि त्यांचं उत्पन्न हे टॅक्सेबल उत्पन्न झालं पाहिजे. टॅक्सेबल उत्पन्न झालं तर त्यांचा राहण्याचा दर्जा वाढतो आणि राहण्याचा दर्जा वाढल्यामुळं टॅक्सेबल उत्पन्न झाल्यामुळं सरकारला फायदा होतो आणि यातूनच मग सामाजिक कल्याण जे अर्थशास्त्राचं जे उद्देश आहे, तर तो उद्देश साध्य होतो. अर्थशास्त्राचा लास्ट स्टेप ऑफ इकॉनॉमिक्स काय म्हणजे अर्थशास्त्राचा अंतिम उद्देश काय, सामाजिक कल्याण. पैसे मिळवणे हा अर्थशास्त्राचा अंतिम उद्देश नाही, सामाजिक कल्याण. तर हा सामाजिक कल्याणाचा जो भाग आहे तर तो यातून साध्य होऊ शकतो असं मला वाटतं. त्यानंतर ऊर्जा मंत्रालयासाठी सुद्धा भरीव तरतूद यामध्ये केलेली आहे. जवळपास 26,549 कोटी केली आहे. तर आपल्याकडे ऊर्जा जी सौर ऊर्जा आहे, तर त्या सौर ऊर्जेपासून आपल्याला ऊर्जाचं संकलन करून ती वापरता आली पाहिजे, यासाठी प्रामुख्याने तरतूद आहे. त्यानंतर कृषीसाठी काही योजना आहेत. रेल्वेसाठी जवळपास 2.52 लाख कोटी तरतूद केली. खरं तर रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, नंतर अलीकडे सरकारने रेल्वेचा अर्थसंकल्प हा आणि एकत्र करून यामध्ये काही नवीन रेल्वेमध्ये घोषणा केली, त्यामध्ये मी काही जात नाही. त्यानंतर कृषीसाठी देखील सुरुवात असायला साधारणतः एक 6 इंजिन त्याच्या बजेटमध्ये मला दिसतात. 6 इंजिनमध्ये 6 मुद्दे, 15 इंजिनचं नाव दिले त्यांनी. पहिले इंजिन जे आहे तर ते कृषीसाठी आहे. मग कृषीमध्ये त्या इंजिनमध्ये वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत. साधारणतः कृषी समृद्धी योजना आहे, त्यानंतर डाळीबद्दल स्वयंपूर्ण योजना आहे, त्यानंतर बिहारमध्ये मखाना महामंडळ त्यांनी स्थापन करण्याचं आयोजित केलेलं आहे. त्यानंतर कापूस अभियान आहे, क्रेडिट कार्ड खरेदी आहे. हे सर्व कशाच्या इंजिनमध्ये येतात, म्हणजे कृषीच्या सर्व योजना त्यांनी कृषी इंजिनमध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत, असं एकत्र त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी ते इंजिन आहे. त्यामध्ये स्टार्टअपसाठी 10,000 कोटींचा फंड त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर खेळणी, पादत्राण उद्योग, चर्म उद्योग, त्यानंतर मेक इन इंडिया या सर्वांना बळ मिळेल यासाठी तरतूद त्यामध्ये त्यांनी केलेली आहे. त्यानंतर 3 नंबर जे आहे इंजिन आहे तर ते गुंतवणुकीचे इंजिन आहे. तर त्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा त्यांनी 3 प्रकारची गुंतवणूक दिलेली आहे. पहिली गुंतवणूक जी आहे ती काय, लोक गुंतवणूक. लोक गुंतवणूकमध्ये कोणता खर्च येतो, लोक गुंतवणूकमध्ये अंगणवाडीचा विकास, अंगणवाडीच्या सेविका किंवा मुलावर होणारा खर्च आहे. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः शाळा, कौशल्य विकास केंद्रे असा जो खर्च आहे तर तो लोक गुंतवणुकीमध्ये येतो. नवीन प्रकल्प वगैरे. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक. आता गुंतवणुकीमध्ये 3 भाग केले. एक तर लोक गुंतवणूक, त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक. अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीमध्ये पायाभूत सुविधा. आता नेहमी जनरली आपण पायाभूत सुविधा हा शब्द वापरतो, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असं म्हणतात. पण बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही पायाभूत सुविधा म्हणजे काय. पायाभूत सुविधा म्हणजे अशा सुविधा की ज्या सुविधा इतर उत्पादनाच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी उपयोगी ठरतात, त्याला पायाभूत म्हणजे कोणत्याही इतर उत्पादनासाठी त्या महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ रस्ता तुम्हाला रस्त्यावर अनेक विकास अवलंबून आहे. वीज, बँक, पाणी हे सर्व पायाभूत सुविधा आहेत. तर त्यावर सुद्धा यामध्ये खर्च झाला आहे. आणि संशोधनासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. नवीन संशोधनासाठी जवळपास 20,000 कोटीची यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर 4थं इंजिन जे आहे ते निर्यात प्रोत्साहनासाठी सुद्धा यामध्ये काही पावलं उचललेली आहेत. जवळपास विमा क्षेत्रामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमा क्षेत्रामध्ये 74% वरून 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. तर अशी माझी काही थोडेसे अनुकूल यामध्ये असणारी निरीक्षण आहेत. आता यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला काही मर्यादा वाटतात, त्या फक्त मर्यादा सांगून मी थांबणार आहे. कोणत्या मर्यादा वाटतात की हे तिथं पाहिजे किंवा असतं तर बरं झालं असतं. कदाचित असे नाही किंवा मी जे म्हणतोय ते कदाचित हे चुकी असणार आहे, बरोबर असणार आहे असं मुळीच माझा दावा नाही त्यामध्ये. तर त्यामध्ये एक तर शेती संदर्भात त्यांनी पहिलं जे इंजिन आहे शेतीचं, तर त्या शेतीला त्यांनी वेगवेगळ्या डाळीचं वगैरे सर्व सांगितलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की मूळ भारतीय शेतीचा जो प्रश्न आहे
तो प्रश्न शेतमालाच्या किमतीचा प्रश्न आहे. शेतमालाच्या किमती तर वाढत नाही. आज आता बजेट जर तुम्ही पाहिलं तर त्या बजेटमध्ये एमएसपी तर कुठं उल्लेखच केला नाही. आपल्याकडे 23 शेतमालाला एमएसपी लागू आहे आणि प्रत्यक्षात खरेदी करते 7 शेतमालाची. म्हणजे एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत आपण याला म्हणतो. तर ह्या किमान आधारभूत किंमत किती असेल, ती कोणत्या पिकाची वाढेल याचा कुठं त्यांनी उल्लेख केला नाही. खरंच तुम्हाला शेतीचा विकास करायचा असेल तर मग तो काय उल्लेख केला नाही तुम्ही, असं कधी कधी मला वाटतं. आणि त्याचं दुसरं कारण एक असं आहे की आपण आपल्या मनात समजून काढून घेऊ शकतो की का त्यांनी उल्लेख केला नाही. कारण लोकांना जनतेचं मन असं तयार झालेलं आहे की म्हणजे केवळ शेतमालाचीच भाववाढ. भाववाढ म्हणजे सायकलची भाववाढ नाही, भाववाढ म्हणजे मोटरसायकलची भाववाढ नाही, भाववाढ म्हणजे सोन्याची भाववाढ नाही, कपड्याची भाववाढ नाही. भाववाढ म्हणजे मेथीची पेंडी वाढली की भाववाढ, कांद्याचा भाव वाढला की भाववाढ. हे हा माइंडसेट आपल्या शहरी लोकांचा तयार झालेला आहे. हा माइंडसेट जोपर्यंत लोकांचा बदलत नाही तोपर्यंत शेतमालाच्या किमती भारतामध्ये वाढणे शक्यच नाही. कारण कांद्याची किंमत 2 रुपये जरी वाढली तर एसी ते किचन असतं आणि त्या एसी किचन मध्ये काय मिळालं लागेल, माझं बजेट बिघडलं. म्हणजे आता एसी किचन मध्ये 2 रुपये किलो कांदा मागल्यामुळं तेव्हा किती बजेट बिघडणार आहे. हा सारा कॉमन सेन्स आपण विचार करत नाही. त्यामुळं जोपर्यंत याला जबाबदार तुम्ही आहे, कारण भाजीच्या भावाने तुम्ही आम्ही ओरडतो. आज मेथीची पेंडी 10 रुपयाला मिळते, आपण काय करतो, बाकीच्या ठिकाणी कुठे मागणी करत नाही, परंतु 10 रुपयाचे 2 द्या. काय म्हणजे ऐकणारा सुद्धा काय वाटतं, काय म्हणजे काय उत्पादनाचा खर्च येतो काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. म्हणून याला आपणच जबाबदार आहोत. जर आपलं माइंडसेट असं झालं की बाकीच्या वस्तूवर जेवढा आपण खर्च करतो त्याच्या किमान 10-15% तरी खर्च आपल्या उत्पन्नाचा उपभोग अन्नधान्यावर खर्च करावा, ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे शेतमालाच्या उत्पादनामध्ये किंवा किमतीमध्ये वाढ होणं शक्य नाही. कारण शेवटी गव्हर्नमेंट काय असतं, जनतेचं नेतृत्व करत असतं, जनतेला काय पाहिजे ते करतं. त्यामुळे कदाचित सरकारने एमएसपी वाढवली नसेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्यानंतर आता यामध्ये आवश्यक वस्तूचा कायदा वगैरे आहे 1955चा, खरं तर तो कायदा 1935 साली झाला. आणि आवश्यक वस्तूच्या कायद्यात सरकार काय करतं, मग या वस्तूवर बंधन टाकतं. आवश्यक वस्तू मग केवळ शेतमाल हाच आपल्याला औषधं नाही, ही महत्वाचं आहे. बोलायसाठी भरपूर या विषयावर, फक्त शेतमाल आपल्याला आवश्यक आहे, कांदा आवश्यक आहे, परंतु रेमडेसिवीर सुद्धा तुमचं ते करून असं त्यावर आवश्यक नाही. त्याच्यावर किती किंमत वाढली तर गव्हर्नमेंट त्यावर बंधन घालत नाही. तर हे सर्व त्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. त्यानंतर किसान सन्मान निधीची इलेक्शनमध्ये घोषणा केली, त्याचाही तर कुठं उल्लेख झालेला दिसत नाही. त्यानंतर शेतमालाचे इनपुट्स आहेत, इनपुट्स म्हणजे त्याला जे खते औषधं लागतात, बियाणे लागतात, तर याच्यावरचं टॅक्स प्रमाण सरकारने कमी करायला पाहिजे. याच्यावरचं टॅक्स प्रमाण कमी केलं तर आपोआप काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे व त्या उत्पादन खर्च थोडाफार कमी होणार आहे, परंतु त्याची या ठिकाणी कुठं उल्लेख झालेला दिसत नाही. त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये मला जे वाटतं ते सर्वात महत्वाची अडचण काय आहे की आपण सांगतो शेतीवर एवढा खर्च केलाय, संरक्षणावर एवढा खर्च केलाय, उद्योगावर एवढा खर्च केलाय, परंतु सरकारने जे आकडेवारी जाहीर केली आहे तो खर्चच होत नाही. ही सर्वात मोठी दुःखाची बाब आहे किंवा चिंतेची बाब आहे. आता या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये किती खर्च झाला म्हणून आकडेवारी आलेली आहे की सिंचनावर जो एकूण 100% खर्च होणार होता त्यापैकी केवळ अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्यापैकी 80% खर्च झालेला आहे. सरकारची आकडेवारी गव्हर्नमेंट म्हणतं आहे की मागच्या अर्थसंकल्पामध्ये सिंचनावरचा खर्च आम्ही केवळ 80% केलेला आहे. त्यानंतर आवास योजनेवरचा खर्च जी एकूण रक्कम होती आवास योजनेची, तर त्या आवास योजनेपैकी केवळ 60% रक्कमच आम्ही खर्च केलेली आहे, हे गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे. त्यानंतर ग्राम स्वराज्यावरचा जो खर्च आहे त्यापैकी केवळ 73%च आम्ही खर्च केलेला आहे. त्यानंतर ग्रामीण सडक योजना केवळ 76% खर्च झालेला आहे. जलजीवन विकास त्यावर तर केवळ 32% खर्च झालेला आहे. मग अर्थसंकल्पामध्ये एखाद्या घटकावर कितीही खर्च मोठ्या प्रमाणात तरतूद केली आणि ती तरतूद जर कामी येत नसेल, ती तरतूद जर प्रत्यक्षात खर्चच होत नसेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, सडक असेल, तर उपयोग काय? तर हे फार मोठं दुःख आहे की तरतूद करायची, घोषणा करायच्या, टाळे मिळवायच्या, आणि कुठलंही सरकार याला कुठलंही एक सरकार असं अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यापासून हे चालू आहे की तरतूद मोठ्या प्रमाणात करायची, परंतु त्यावर त्याची अंमलबजावणी किंवा तो खर्च करायचा नाही. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी बोलायचे की आरोग्यावर हा खर्च होणं आवश्यक आहे, कारण सार्वजनिक आरोग्य फार महत्वाचं आहे. जीडीपीच्या जवळपास 3% खर्च असावा आरोग्यावर, परंतु तो खर्च फक्त 1.8%. कारण आरोग्य फार महत्वाचं आहे. आरोग्य देश म्हणजे देशाची बाउंड्री असत नाही, देश म्हणजे देशाची माणसं. ही माणसं टिकली पाहिजे, माणसाचं आरोग्य चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे, साधारणतः 70-80 वर्ष जगला पाहिजे. आणि हे का तुमचा तर विकास आहेच त्यामध्ये,
देशाचं सुद्धा त्यामध्ये हित आहे. समजा एखादा डॉक्टर झाला आणि 40 वर्षी गेला तर त्याच्यानंतर त्याचा जो उपयोग जनतेला होणार होता 40 वर्षानंतर तो होणार आहे का? होणार नाही ना. तो जर 80 वर्ष जगला तर त्या डॉक्टरच्या ज्ञानाचा उपयोग जनतेला होणार आहे, जनतेचा आरोग्य सुधारणार आहे. म्हणून लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. म्हणजे उत्पादनाचे घटक म्हणून आरोग्य असेल किंवा बाकीचे सर्वसामान्य असतील त्यांचा आरोग्यावर खर्च हा अतिशय आपल्याकडे कमी जीडीपीच्या केवळ 1.8% जर तो खर्च वाढणं आवश्यक आहे. त्यानंतर संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च हा दोन्ही खर्च असतो. तर याच्यामध्ये सुद्धा योजना खर्चामध्ये भांडवली खर्च असतो. तो भांडवली खर्च पूर्णपणे खर्च झालेला दिसत नाही मागच्या बजेटमधला. जवळपास मागच्या बजेटमध्ये 1.72 लाख कोटी खर्च हा भांडवली खर्च होता नवीन आधुनिकीकरण संरक्षण दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी. परंतु त्यापैकी जवळपास 13,500 कोटी रक्कम खर्च झालेली नाही. ती का खर्च होत नाही याचाही आपण विचार करतो किंवा सरकारने विषयाचा विचार केला पाहिजे. कारण जे आपण तरतूद करतो तर ती तरतूद त्यामध्ये खर्च होणे आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादक गुंतवणुकीवर जे असत आहे उत्पादक गुंतवणुकीवर सुद्धा पुरेसा खर्च होत नाही. भांडवली खर्च योजना हा या मागच्या याच्यामध्ये 11.11 लाख कोटी होता तर तो यावर्षी मला वाटतं केवळ 10 लाख कोटी झालेला आहे. तर तो भांडवली खर्च सुद्धा वाढला पाहिजे. कारण भांडवली खर्च वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढत नाही आणि गुंतवणूक वाढल्याशिवाय रोजगार वाढत नाही. म्हणून भांडवली खर्च अर्थव्यवस्थेमध्ये वाढणं आवश्यक आहे. त्यानंतर देशामध्ये कराचं प्रमाण मग सांगितल्याप्रमाणे केवळ 2 ते 3% लोक भरतात. तर लोकांचं कराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. कराचं प्रमाण वाढवलं म्हणजे कराचा जो स्लॅब आहे तो कमी आहे असं नाही, लोकांचं उत्पन्न वाढवलं, लोकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे कसं आहे मेजर जनता जी आहे ती केवळ सरकारच्या अनुदानावर अवलंबून आहे. स्वतः उत्पादन कार्य करून जगणारी मंडळी आपल्या देशामध्ये कमी आहे. पण उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेऊन जगणारी मंडळी फार कमी आहे, याचं प्रमाण फार कमी आहे. तर म्हणून त्यांचं प्रमाण सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये वाढणं आवश्यक आहे. शिक्षणावरचा खर्च हा सुद्धा जीडीपीच्या केवळ 2.9% आहे, साधारणतः 6% असावा. उच्च शिक्षणावरचा 0.2% खर्च आहे, तोही पगारावर खर्च आहे. तर हा सुद्धा खर्च वाढणं आवश्यक आहे. त्यानंतर काही महत्वाच्या क्षेत्राला या ठिकाणी कमी खर्च दिला आहे. तर महत्वाचे क्षेत्र असेच शिक्षण आहे, आरोग्य, कृषी, लघुउद्योग यावर सरकारचा खर्च हा अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. याचं कारण असं मला वाटतं की भारताचा जे कर्ज आहे ते कर्ज जास्त जीडीपीच्या 56% कर्ज आहे. म्हणजे 50% पेक्षा जीडीपीच्या जास्त आपण देशावर कर्ज आहे. त्यामध्ये देशांतर कर्ज आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये कर्ज आहे. हे कर्ज वाढल्यामुळे सुद्धा कदाचित शिक्षण, आरोग्य, कृषी, लघुउद्योग यावर जो ज्या प्रमाणामध्ये खर्च पाहिजे होता तेवढ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला नसावा असं मला या ठिकाणी वाटतं. तर शेवटचा मुद्दा सांगतो की अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात आज चिंतनीय बाब जी वाटते ते म्हणजे सरकार जे आकडेवारी जाहीर करत आहे तर ते आकडेवारी खर्च होणं आवश्यक आहे. काहीतरी आपण इकडे टाळ्या वाजवतो, त्यानंतर त्यांचा सत्कार करतो किंवा मोठा बाबा एवढा खर्च केला, आता खर्चच होत नाही. आपल्याकडे 50% पेक्षा सरकारचं कसं करतं आपलं आर्थिक जे वर्ष आहे तर वर्ष 1 एप्रिल ते 30 मार्च आपला आर्थिक वर्ष आहे. आपलं 50% पेक्षा जास्त अनुदान त्याच्या अकाउंटला कधी येतं? हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये येतं आणि डिसेंबर मध्ये अनुदान अकाउंट जमा झालं तर कधी खर्च करायचा? अनेक अनुदान हे मार्च मध्ये येतात. एका महिन्यात कसं खर्च करणार तुम्ही? तर हे सगळ्यात मोठं हे अनुदान किंवा सरकारचं प्रत्यक्ष त्याला अलॉटमेंट हे लवकर झालं पाहिजे असं वाटतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला काही ठरवणं जायचं आहे. तर मी आणखी आपल्या घरी काढली होती की महाराष्ट्राला मध्ये काय मिळालंय आणि काय मिळालं पाहिजे हे सुद्धा मला एक सांगता येतं, परंतु वेळेच्या अभावी सांगत नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी हे बोलणं आपण ऐकून घेतलं तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.